राज्यभरातील सर्व शाळा आता सुरू होत आहेत आणि शाळेसाठी लागणारे शालेय साहित्य खरेदीसाठी सोलापुरातल्या नवी पेठ परिसरात बाजारपेठेमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी बघायला मिळते। शालेय बॅग, पुस्तकं, वह्या, युनिफॉर्म या सगळ्याच्या खरेदीसाठी बाजारामध्ये पालक आणि विद्यार्थी मोठी गर्दी करताना दिसतात। रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। दरम्यान सोलापुरातील नवी पेठ बाजारातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी। उद्या राज्यभरामध्ये शालेय शिक्षणाचा प्रवेश जो आहे तो विद्यार्थ्यांचा होणार आहे। आपण जर बघितलं गेलं तर सोलापुरातील नवी पेठ परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर बॅग असतील, पुस्तकं असतील, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य असेल हे घेण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर आपण बघितलं गेलं तर उद्यापासून सोलापुरात नव्हे तर राज्यभरामध्ये शालेय शिक्षणाचं वर्ष जे आहे ते सुरू होत आहे आणि त्यासाठी पालक असतील, विद्यार्थी असतील ते शालेय साहित्य घेण्यासाठी सोलापुरातील नवी पेठ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। उद्यापासून शालेय शिक्षण जे आहे वर्ष जे आहे ते सुरू होते आणि त्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची लगबग जी आहे ती बाजारपेठेमध्ये दिसून येते। खरं तर आपण बघितलं गेलं तर उद्या मोठ्या प्रमाणात पहिल्याच दिवशी जे आहे तो उद्या विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार आहे। खरं तर आपण बघितलं गेलं तर महापालिकेची शाळा असतील, झेडपीच्या शाळा असतील आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात सोलापुरातील बाजारपेठेमध्ये जे आहे ते लगबग जी आहे ती पालकांची दिसून येते। आपण जर बघितलं गेलं तर मोठ्या जल्लोषात जे आहे ते विद्यार्थ्यांचं स्वागत जे आहे ते उद्या होणार आहे आणि यासाठी सोलापुरातील नवी पेठ परिसरामध्ये शिक्षक आणि पालक जे आहेत ते शालेय साहित्य घेण्यासाठी मोठी लगबग करताना चित्र आपल्याला दिसून येते। बॅग असतील, शालेय साहित्यामध्ये पुस्तक असेल, त्याचबरोबर वह्या असतील, त्याचबरोबर युनिफॉर्म असेल, या सर्व घेण्यासाठी जे आहे ते पालकांची आणि विद्यार्थ्यांची लगबग जी आहे ती मोठ्या प्रमाणात नवी पेठ परिसरामध्ये झाल्याचे चित्र जे आहे ते आपल्याला दिसून येते। कॅमेरा पर्सन अनिकेत गायकवाड, उदारी न्यूज, सोलापूर।